मोदी असतील, अमित शहा सारखे नेते असतील, बडे नेत्यांना महाराष्ट्रात येऊन प्रचार करावा लागतोय, याकडे तुम्ही नाही, त्यांनी पथारीच पसरलेली आहे महाराष्ट्रामध्ये. कारण त्यांना माहिती आहे की महाराष्ट्र त्यांना भीक घालत नाही आणि महाराष्ट्राचं निवडणुका लागताच. मी तुम्हाला परत सांगतो, महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाचा पराभव होतो आहे आणि हा पराभव होतात म्हणजे आमचं सरकार येतात पुढल्या 6 महिन्यामध्ये नरेंद्र मोदींचं दिल्लीतलं सरकार डळमळीत होत आहे. अख्ख्या देशाचं लक्ष महाराष्ट्रावर लागलं, या निकालाकडे लागलेलं आहे. म्हणून नरेंद्र मोदी, अमित शहा, त्यांचं अख्खं केंद्रीय मंत्रिमंडळ, गुजरातचं मंत्रिमंडळ हे संपूर्ण राज्यामध्ये फिरत आहे. आम्हाला खात्री आहे की उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली या राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार येत आहे. बॅग तपासणीच्या मुद्द्यावरून सध्या राजकारण चांगलं ढवळून निघत आहे. उद्धव ठाकरेंची बॅग तपासणी झाल्यानंतर आता राज ठाकरेंनी म्हटलं की काहींचं रडू असा शोध चाललेला आहे. ठीक आहे, राज ठाकरेंच्याकडे फार गांभीर्यानं पाहण्याची गरज नाही. गेले 25 वर्ष तर रडतातच आहे आणि त्यांच्या रडण्याला काय राज्याची जनता फार महत्त्व देत नाही. साहेब, सुनील केदार रामटेकमध्ये बंडखोरी करणार आहे. उद्धव साहेबांच्या विरोधात काँग्रेसची बंडखोरी होणार आहे रामटेकमध्ये. झालेली आहे ना, करायची काय. रामटेकमध्ये काँग्रेस पक्षाचे राजेंद्र मुळूक यांनी बंडखोरी केलेली आहे आणि आम्ही त्यांना विनंती केली की बाबा तिथे महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार आहे विशाल बरबटे, तुम्ही त्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. पण महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी आमच्या सहकाऱ्यांनी त्यांचे उमेदवार उभे केले आणि ते मागे घेतलेले नाहीत. आता त्याचा काय परिणाम होतोय तो आम्हाला पाहावा लागेल. जळगाव जिल्ह्यामध्ये तिकडे पाचोऱ्यात ना, पाचोऱ्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे एक उमेदवार आहेत, कोणतरी दिलीप वाघ म्हणून कोणतरी आहेत. त्यांना कोणी उभं केलं आहे मला माहीत नाही. अशा लोकांची हकलपट्टी व्हायला पाहिजे. आम्ही आमच्या पक्षातल्या अनेकांची हकलपट्टी केलेली आहे. काही ठिकाणी काँग्रेस पक्षानं सुद्धा हकलपट्टी केलेली आहे. पण श्रीगोंदा असेल, त्यानंतर पाचोरा असेल, अन्य काही ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जे उमेदवार उभे आहेत त्यांच्यावरती त्यांच्या पक्षानं कारवाई केलेली नाही. आणि ती का केली नाही हे आम्हाला एक गूढ आमच्या समोर आहे. तुम्ही या संदर्भात काही चर्चा नाही केली? आम्ही माननीय शरद पवार साहेब असतील, जयंतराव पाटील असतील, सुप्रियाताई सुळे असतील, यांच्याशी आम्ही ही चर्चा केलेली आहे आणि बघू आता अजून एक पुढले काही 4-5 दिवसामध्ये काय कारवाई होते. आम्ही आमच्या सर्व बंडखोरांवरती कारवाई केली. आम्ही महाविकास आघाडीचा धर्म पाळतो. काँग्रेस पक्षानं सुद्धा 20 पेक्षा जास्त त्यांच्या बंडखोरांवर कारवाई केल्याचं माझ्या निदर्शनास आलेलं आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं सुद्धा त्यांच्या बंडखोरांवर कारवाई करावी अशी आमची भूमिका आहे. नाहीतर लोकांचा गोंधळ होईल.